केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आत्या आज त्यांनी जे बजेट पेश केलं आणि ते बजेट पेश केल्यानंतर जो मार्केटमध्ये हाहाकार आपल्याला माजताना दिसतोय, तर तो नेमकी का झालेला आहे आणि आता इथून पुढे काय होणार, तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या मध्ये चर्चा करणार आहोत. त्याकरता चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला आपण पहिल्यांदा सबस्क्राईब करा. कालच जो आपण आपला व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी आपल्या सर्वांना डिटेल सांगितलेलं होतं का मार्केटच्या काय अपेक्षा आहेत, मार्केटच्या अपेक्षा काय आहेत, सामान्य जनतेच्या काय अपेक्षा आहेत, व्यापाऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्या जर अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर मार्केट गटांगळे खाऊ शकतो. आणि एकंदरीतच जे करायला नको तेच ह्या आत्यांनी केलेलं आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याला आज मार्केटवरती बघायला भेटतो. आता एकंदरीतच 11 वाजल्यानंतर आज आपल्याकडे बजेट पेश केलं गेलं. तोपर्यंत मार्केटमध्ये ठीकठाक वातावरण होतं, पॉझिटिव्ह मोमेंटम होता. निफ्टी हा 25,400च्या वरती सुद्धा जाऊन आलेला होता. आणि जो आपला जो टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे, पेड ग्रुपवरती आणि त्यानंतर आज आपला जो पब्लिक ग्रुप आहे त्यावरती सुद्धा आपण एक अराउंड निफ्टी 25,400चा कॉलचं मी त्या ठिकाणी सजेशन दिलेलं होतं. साधारणतः 150 रुपयाच्या आसपास बाय होता. टार्गेट पहिलं 210, 250 आणि 300 पर्यंत टार्गेट होतं. 230 पर्यंत तो गेलाही ऑलमोस्ट, म्हणजे जवळजवळ 80 रुपयाची मुवमेंट आपल्याला त्यामध्ये बघायला मिळाली. पण त्यानंतर जसंही ह्या ताईंचं भाषण चालू झालं आणि भाषण चालू झाल्यानंतर मग ह्या निर्मलाताईंनी असा काही एक मोठा असा काय म्हणूया आपण त्याला असा षटकार मारला किंवा मार्केटवरती एक असं लिंबू मारलं का मार्केट खाली आलं. खाली इतक्या जोरामध्ये आलं का 25,400चा निफ्टी हा कधी आपल्याला 24,600 झाला कळलं पण नाही. 800 पॉईंटचा सडनली फॉल आपल्याला त्यामध्ये निफ्टीमध्ये बघायला मिळाला. त्यानंतर परत एक आपल्याला 400-500 पॉईंटची जवळजवळ त्या ठिकाणी स्मार्ट रिकव्हरी आली आणि क्लोजिंगला परत निफ्टी हा 24,800च्या आसपास जाऊन क्लोज झाला. तर हे अशा पद्धतीने जे बजेटमध्ये जे नेहमीच होत असतं आणि त्याच पद्धतीने आज मार्केटमध्ये अनुभव आला. विक्स जो आहे तो विक्स आज जवळजवळ त्या ठिकाणी 10% पडला. पण हे सगळं झालं कशामुळं, तर पहिली गोष्ट त्यांनी अशी केली का जी मार्केटसाठी निगेटिव्ह आहे. जो आपला ऑप्शन मध्ये जो सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स आता तो 0.010% आहे, तो आता 0.015% केला. आता हे जर बघितलं तर ब्रोकरसाठी निगेटिव्ह, रिटेलरसाठी निगेटिव्ह, मोठमोठ्या ट्रेडरसाठी निगेटिव्ह. तुम्ही म्हणाल काय फरक पडतोय? फरक असा पडतोय, जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं आणि त्या कॅल्क्युलेशन नुसार तुमचा जर ऑप्शनचा जो व्हॉल्यूम आहे तो जर ₹1,00,000 जर झाला तर तुम्हाला त्यावरती जो पहिला लागत होता एसटीटी म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, ब्रोकरेज, जीएसटी वगैरे, स्टॅम्प ड्युटी ह्या वेगळ्या गोष्टी, फक्त एसटीटी सांगतोय, तो जो तुम्हाला ₹100 लागायचा तो आता आपल्याला लागणार आहे ₹150. म्हणजे जवळजवळ त्यामध्ये 50%ची वाढ झालेली आहे. म्हणजे विचार करा, आपला खिसा खाली. एक तर काय, एक तर मार्केट साथ देत नाही, पोर्टफोलिओ साथ देत नाही आणि त्याचबरोबर सरकारी साथ देत नाही. सरकारला वाटतंय मार्केटला आलेत हे लय पैसेवाले आहेत, लुटा, कापा गाळा, बकरा हाताशी आलाय कापा, असंच सरकारला वाटतंय. तर म्हणजे हा एक पहिला त्यांनी मास्टर स्ट्रोक त्यांच्या भाषेमध्ये. आता आपण बघतोय का जे लोक आहेत त्या टाईप म्हटले ते म्हणतात मोदी का मास्टर स्ट्रोक, तसा हा या निर्मलाताईंचा मास्टर स्ट्रोक होता. त्यानंतर दुसरा मास्टर स्ट्रोक त्यांनी मारला का जो फ्युचर ट्रेडिंग आपण करतो त्या फ्युचर ट्रेडिंग वरती जो एसटीटी लागतो तो एसटीटी 0.02% वरनं 0.05% पर्यंत केला. इथं तर पार एकदम म्हणजे डोकंच हँग झालं. 150 पट वाढ, 150%ची वाढ. काय बोलणार काय आता विचार करा. म्हणजे जर आपण जर याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर हे कॅल्क्युलेशन असं होतंय का बघा, जर आपण एक निफ्टीचा लॉट जर समजा आपण बाय केला, आता हा एसटीटी जो आहे तो आपल्याला फ्युचर ऑप्शन मध्ये सेलिंग मध्ये लागतो, कॅश मध्ये दोन्ही साईडला लागतो, फ्युचर ऑप्शन मध्ये आपल्याला सेलिंग वरती एसटीटी लागतो. आता हा जो एसटीटी आहे तर तो एसटीटी आता किती झालाय, 0.02%चा 0.05% झालेला आहे. म्हणजेच आपला जो टर्नओव्हर आहे, विचार करा समजा निफ्टी आहे, आता निफ्टीचा जर एक फ्युचर जर घेतला तर अराउंड साधारणतः 15 लाख रुपयाचा टर्नओव्हर होतो. 15 लाख रुपयाच्या टर्नओव्हरती आपल्याला पहिल्यांदा जो आपल्याला एसटीटी लागत होता
तो आपल्याला 300 रुपये लागायचा. ओके, म्हणजे आपण जर 0.02 आणि गुणिले 15%, 15 दुने 30, 300 रुपये लागायचा. आता किती लागणार आहे? 750 रुपये. म्हणजे आता निफ्टीचा फ्युचर ट्रेडिंग करताना ESTT तुमचा 300चा डायरेक्ट 350 झाला, 750 झाला. म्हणजे 450 रुपये त्या ठिकाणी वाढले. परत त्यावरचा जीएसटी वाढला. म्हणजे आता जीएसटी जर पकडला, 500 रुपये राऊंड फिगर पकडा, 90 रुपये जीएसटी झाला, म्हणजे 600 रुपये वाढले. 600 रुपये चार्जेस आपले फक्त निफ्टीचा फ्युचर ट्रेड करण्यासाठी वाढले. जे की पहिलं आपलं साधारणतः हे 300 रुपये लागायचे आणि ब्रोकरेज 50-60 रुपये लागायचे, त्यावरती जीएसटी लागायचा. साधारणतः 400-500 रुपयामध्ये ट्रेड होत होता जर निफ्टीचा एक फ्युचर घेतला आणि विकला तर. पण आता त्या ठिकाणी आपल्याला 1000 रुपये लागतील, कारण आपण ज्यावेळेस त्याला बाय करणार त्यावेळेस ब्रोकरेज, सेल करताना ब्रोकरेज, त्यावरती जीएसटी, यावरती जीएसटी. म्हणजेच जे लोक फ्युचरमध्ये आणि जे लोक ऑप्शनमध्ये ट्रेड करतात, तर अशा लोकांची फार वाट लावून टाकली हवाय. आणि आता आकडे आलेले आहेत समोर. FIDIचे आकडे जर बघितले तर तेही आणखीनच भयानक आलेले आहेत. कॅश मार्केटमध्ये आज FISने 588 कोटी रुपयाची सेलिंग केलेली आहे. DISने सुद्धा सेलिंग केलेली आहे. लक्षात घ्या, जे DIS कंटिन्युअसली 100 दिवसापासून बाय करत होते त्या लोकांनी सुद्धा आज सेल चालू केलेला आहे. 682 करोड रुपयाची त्यांची सेलिंग आहे. आज इंडेक्स फ्युचरमध्ये 1564 करोड रुपयाची सेलिंग झालेली आहे. त्यामध्ये 1248 करोड रुपयाचे फक्त निफ्टी फ्युचर विकले गेलेत आणि 375 करोड रुपयाचे बँक निफ्टी फ्युचर विकले गेले. फक्त फिन निफ्टी फ्युचरमध्ये 8 करोडची खरेदारी आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये 44 करोड रुपयाची खरेदारी आहे. आणि त्यानंतर जे स्टॉक फ्युचर आहे त्यामध्येही 1800 करोड रुपयाची सेलिंग झालेली आहे. म्हणजेच आज मार्केटमध्ये संडे असताना सुद्धा FISने जवळजवळ साधारणतः 18, 15, 33, 39, 4000 करोड रुपयाची सेलिंग केली. विक्स मध्ये आज आपल्याला बऱ्याच दिवसानंतर 10% वाढ होताना दिसते. विक्स 15 वरती गेलेला आहे, जो की खूप हाय आहे. त्यामुळे आपल्याला जर बघितलं तर ATMचे आणि त्याच्यानंतर ITMचे जे काही प्रीमियम आहे ते खूपच आहेत आणि OTMचे सुद्धा प्रीमियम खूप आहेत. तर आता हा विक्स वाढलेला आहे. आणि जर आपण इंडेक्समध्ये बघितलं तर इंडेक्समध्ये कुठल्या इंडेक्समध्ये काय काय बघायला भेटतंय आणि त्याचाही जर आपण या ठिकाणी सगळा जर संपूर्ण अभ्यास जर केला तर आपल्याला सगळ्याच इंडेक्समध्ये फक्त IT सोडलं तर करेक्शन बघायला भेटते. आणि आता हे मी तुम्हाला जे आता सांगितले हे 2 निर्णय जे की आपल्यासाठी निगेटिव्ह आहे. आणि एक निर्णय जरा थोडासा घेतलाय पॉझिटिव्ह, तो कोणासाठी आहे? जर समजा एखादे शेअर्स बायबॅक होतात आणि त्या शेअर्स बायबॅक वरती जो काय प्रॉफिट होतो त्यावरती पहिलं काय लागायचा, तुमच्या याच्या स्लॅब नुसार तुम्हाला त्या ठिकाणी टॅक्स आपल्याला द्यावा लागायचा. जर समजा तुम्ही 1 लाख रुपयाचे तुमचे शेअर जर बायबॅक झाले, तुम्ही जर समजा 20% स्लॅबमध्ये असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 20% GST लागायचा. पण आता त्यावरती काय होणार आहे, जर तुम्ही समजा रिटेल इन्व्हेस्टर असाल आणि जर तुमचे शेअर जर समजा बायबॅक जर झाले तर त्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी 12.5% कॅपिटल गेन टॅक्स लागेल. पण पहिली गोष्ट आहे का, जे काय रिटेल इन्व्हेस्टर असतात त्या रिटेल इन्व्हेस्टरकडे एवढे शेअर्स नसतात का बायबॅक मध्ये एवढे शेअर्स देऊन एवढा प्रॉफिट त्याला मिळेल. त्यामुळे त्याचा रिटेलसाठी काही फायदा नाही. फायदा झाला तर मोठमोठ्या गुंतवणूकदारांसाठी होईल, संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी त्याचा फायदा होईल. म्हणजे त्याचा आपल्या दृष्टीनं काय उपयोग नाही. म्हणजे जे आज निर्णय घेतलेले आहेत मार्केटसाठी तो जर बघितला, विचार जर केला तर जे रिटेल इन्व्हेस्टरसाठी संपूर्णपणे सगळं निगेटिव्ह बजेट होतं. कुठल्याही सेक्टरसाठी, तुमचा रेल्वे सेक्टर, डिफेन्स सेक्टर, त्यासाठी सरकारने काही घोषणा केली नाहीये. नंतर PSU बँकिंग असेल, PSU सेक्टर असेल, त्यासाठी कुठल्याही प्रकारचं सरकारने ठोस पावलं उचललेली नाहीयेत. त्यामुळे एकंदरीतच फक्त घोषणांचा पाऊस आहे. म्हणजे आता येत्या आपल्याला ह्या वर्षामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पॉप्युलिस्ट फक्त बजेट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फक्त घोषणांचा निवड पाऊस आणि पाऊसच झालेला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला ह्या बजेटमध्ये काहीही बघायला मिळालेलं नाहीये. तर एकंदरीतच ह्या सगळ्या प्रकारचं असं मार्केट आज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं. आणि आता त्या ठिकाणी आपण फक्त आपल्या इंडेक्सवरती आपण जर एकदा त्या ठिकाणी आपण फोकस टाकू. पण जर जो काय IT इंडेक्स आहे तो का वाढलेला आहे, तर त्या IT इंडेक्समध्ये फक्त ज्या कंपन्या क्लाउड सर्व्हिस पुरवतात तर त्या कंपन्यांसाठी 2047 साठी त्यांना कुठल्या प्रकारचे टॅक्स नाहीयेत. फक्त एवढाच या ठिकाणी फक्त IT सेक्टरसाठी सरकारने प्रयत्न केलाय. आता जे काही इंडेक्स आपल्याला पडले आहे त्यामध्ये आज निफ्टी 2% करेक्शन, बँक निफ्टी 2% करेक्शन, फिन निफ्टीमध्ये 2.5% करेक्शन आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये जो 3% करेक्शन आहे. फक्त IT सेक्टरमध्ये आपल्याला एक 0.5% तेजी बघायला भेटते, ती जवळ 2% पर्यंत होती. पण मार्केट क्लोज होता त्याही तेजीनं मान टाकली
निफ्टी फार्मामध्ये सुद्धा 1% करेक्शन आहे. PSU बँकिंग सेक्टर जे की आपल्याला बजेटच्या आधी खूप मोठ्या अति प्रचंड वेगाने वाढताना दिसलं, त्यामध्ये जवळजवळ 5.5% करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतंय. त्यानंतर निफ्टी मेटलमध्ये 4% फॉल आहे. निफ्टी FMCG मध्ये 2% फॉल आहे. निफ्टी ॲटोमध्ये 2% फॉल आहे. निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 2.5% फॉल आहे. निफ्टी एनर्जी असेल, गॅस असेल त्यामध्ये 3% फॉल आहे. त्यानंतर निफ्टी रियालिटीमध्ये सुद्धा 2% फॉल आहे. तर एकंदरीतच या सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला असा फॉल आणि फॉल आणि फॉल बघायला भेटते. खास करून आपण जर बघितलं तर जे काय आपल्या ब्रोकर आणि ब्रोकरच्या संदर्भातल्या ज्या कंपन्या आहेत आणि जे आपले एक्सचेंज आहेत MCX, BSE वगैरे त्याही स्टॉकमध्ये 10% करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटले. म्हणजेच एकंदरीतच हे आज मार्केटसाठी या व्हिलन ठरल्यात निर्मला सीतारामनबाई. आणि आता एकंदरीतच त्यांनी जे आज कारनामा केला त्या कारनाम्याची जी सजा आहे ती मार्केटने या ठिकाणी भोगलेली आहे. पण आता या ठिकाणी जो ऑप्शन चेन डाटा आलेला आहे तर ऑप्शन चेन डाटानुसार या ठिकाणी दिसतंय का फुट कॉल रेशो जो आहे तो जवळजवळ 0.59 म्हणजे एकदम ओव्हरसोल्ड झालेला आहे. आता ओव्हरसोल्ड झाल्यानंतर एक आपल्याला बाउन्स बॅक त्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे एक बाउन्स बॅक येईल का, जसं आपण बघतोय का आज जो सडनली सकाळी फॉल आला 24,600 आणि 24,600 पासून 2,500 पर्यंत 500 पॉईंटचा परत बाउन्स बॅक आला, पण परत मार्केटने मान टाकली. तसं मे बी सकाळी उद्या वगैरे काय आपल्याला एक चांगला थोडा बाउन्स बॅक बघायला भेटेल. त्या बाउन्स बॅक मध्ये थोडा प्रॉफिट बुक करा. ज्यांनी खरेदी केली असेल त्यांनी वरच्या लेवलला गेल्यानंतर थोडासा वेट करा. आता या ठिकाणी आपण बघतोय का जो आपल्याला मेन महत्वाची गोष्ट होती ती अशी होती का 25,000चा जो सपोर्ट होता तो तोडायला नको पाहिजे होता मार्केटने. पण आता 25चा सपोर्ट तोडला, पण 25,000च्या कॉलवरती जवळजवळ 1 करोड त्या ठिकाणी कॉल शॉर्ट आहेत. पुटमध्ये किती 1,70,00,000 कॉल शॉर्ट आहेत. पुटवरती जवळजवळ 2.25 करोड पुट शॉर्ट आहेत. म्हणजे आता 25,000 हा आपल्यासाठी एक मोठा रेजिस्टन्स झोन असणार आहे. कारण आज त्या कॉलमध्ये जवळजवळ 1 करोडचा ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. पुटमधून जवळजवळ 16 लाखाचे पुट त्या ठिकाणी शॉर्ट झालेले लोकांनी अनवाइंडिंग केलेले आहेत. म्हणजेच हा 25,000 आता आपल्यासाठी जो पहिला सपोर्ट होता तो आता आपल्याला रेजिस्टन्सचं काम करू शकतो. त्यानंतर आता 2,500 तर त्याहीपेक्षा अवघड कंडिशन आहे. 24,800 मध्ये बघूया तर 24,800च्या कॉलमध्ये आपल्याला 30 लाखाचे कॉल शॉर्ट आहेत. पुटमध्ये 55 लाखाचे पुट शॉर्ट आहेत. जर समजा 24,800चा सपोर्ट ठीकठाक जो आहे तो जर पाळला तर ठीक, नाही तर मे बी पॉसिबिलिटी आपल्याला निफ्टीची आहे 24,600 का जो आजचा लो होता परत तो लो दाखवण्याची आपल्याला शक्यता आहे. तेव्हा आता येणारे काही दिवस मार्केटमध्ये, कारण आज आपल्याला संडे होता, FI नेमकी किती प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह होते ते माहित नाहीये. पण जर ते समजा FI आज ऍक्टिव्ह नसते तर उद्या ते ऍक्टिव्ह होतील आणि उद्या आपल्याला परत त्या ठिकाणी जर समजा FI ने आज काही जास्त प्रमाणात ऍक्टिव्हिटी केली नसेल तर परत थोडा फॉल बघायला भेटू शकतो. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. तेव्हा आता जरा थोडं उद्याच्या दिवस मार्केटला जे काय मोठे गुंतवणूकदार कसे समजतात, काय समजून घेतात आणि त्या एवढा थोडा वेळ द्या समजून घ्यायला आणि थोडं उद्या शांत राहा. खूप काही ट्रेड करू नका. त्यानंतर बघूया आपण काय करायचं ते. आणि तेव्हा एकंदरीतच ह्या जे काय मार्केटचा चांगला मूड बनलेला होता थोडासा वरती तेजीचा तो ह्या आपल्या निर्मला सीतारामन यांनी खराब केलेला आहे. यावरती आपलं काय मत आहे ते खाली कॉमेंट्समध्ये द्यायला बिलकुल विसरू नका. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कसल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची आपण कृपया नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. तेव्हा इथे थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा व्हिडिओला. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.